हॅलो, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज खूप आनंदाचं टॉपिक आहे. का म्हणजे आपले बरेच तरुण मंडळी अमेरिका सोडून इंडियाकडे यायला लागलेत. नुकतंच दाखवलेले स्टॅटिस्टिक्सप्रमाणे जाणारे लोकांपेक्षा परत इंडियात येणारे लोकांची संख्या जास्त आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो? ब्रेन ड्रेन म्हणत होतो. उज्ज्वल छान डोकं असलेले हुशार माणसं अमेरिकेत जातात म्हणून. आता तसं नाही आहे. तिथली माणसं भारतात यायला लागलेली आहेत. आणि भारतातच असं नव्हे, चायनीज लोक चायनात येतात, इराणमध्ये येतात. आपण आपल्या देशाबद्दल बोलूया इथे. म्हणजे आपल्याकडे आता ब्रेन गेन होत चाललेलं आहे. हे लोक काही तिथे हरले, तिथे नोकऱ्या लागत नाही म्हणून येत नाहीत. हे लक्षात ठेवा. ते विनर्स आहेत तिथे, पण आता ते इंडियात येतात. म्हणजे हे आपले फायद्याचं आहे. आणि सगळ्या गोष्टी कायम सारख्या नसतात, बदलत जाते. एट ए टाइम कसा अमेरिका म्हणजे अगदी लोकांचं स्वप्न होतं. अजूनही काही लोकांचं असेल, पण आता तर स्वप्न जरासा मोडकळीला आलेला आहे. हो, बरोबर बोलतीये मी. म्हणून ते लोक येतात. लक्षात ठेवा, ते लोक येतात म्हणून म्हणजे ते काही तिथे हरलेलं नाहीये. त्यांना तिथे नोकरी नाही म्हणून येत नाहीत. बरीच कारणं आहेत, हवी तर आपण ती पण बोलूया का येतात. पहिलं म्हणजे HIV विसावर जातात. पूर्वी ते कसा, नंतर त्यांना तिथलं कायमस्वरूपी राहायला हे मिळायचं, ग्रीन कार्ड मिळायचं. आता कितीतरी वर्ष राहिलेले लोकांना सुद्धा 15-20 वर्ष झालेल्यांना सुद्धा ग्रीन कार्ड मिळत नाही आहेत. आणि त्यामुळे ते तिथे घरं घेऊ शकत नाहीत. मुलांचं भविष्य काही बनवू शकत नाहीत. त्यामुळे हे एक रिझन पण आहे. म्हणजे कारणं आहेत. बरं, म्हणजे काही आपली लोक म्हणतात काय तिथे लाथ घालून पाठवले म्हणून येता का? आपण तशी परिस्थिती नाही आहे. मी क्लिअर कट सांगते, तशी परिस्थिती नाही येते. ते आपण होऊन येतात. पण याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असतील. सारखं काही सगळ्यांची एक कारणं असतात असं नाही आहे. त्यामुळे एक कारण आहे, मी म्हटल्यासारखा तिथे आता नवीन नवीन नियम, कायदे आणि थोडीफार अनिश्चितता फ्युचरची. त्यामुळे हे लोक परत यायला लागले. आणि एक कारण म्हणजे तिथे आता पगार त्यांना इथलेपेक्षा कितीतरी आपण पगार म्हटलं तरी ओव्हरऑल इंडियात त्याचे निम्मा पगार मिळाला तरी त्यांना कितीतरी फायद्याचं आहे. हे आत्ता कळलेलं आहे त्यांना. का म्हणजे तिथे टॅक्स खूप भरावं लागते. भाडं कितीतरी पट्टीनं आहे. इन द सेम वे चाइल्ड केअर म्हणा, हेल्थ म्हणा, हे म्हणजे थोडक्यात सांगायचं ते पगार मोठा आहे, तसेच त्यांचे खर्च पण मोठा आहेत. सगळं महाग आहे. त्यामुळे एट द एंड ऑफ द डे डिफरन्स बिटवीन युअर इन्कम अँड एक्सपेंडिचर, तुम्ही इंडियात कमी पगार मिळाला तरी थोडे पैसे बाजूला ठेवू शकता, पण तिथे ठेवू शकत नाही. हे एक कारण पण आहे. आणि तिसरं कारण आणि खूप काय महत्त्वाचं म्हणेन मी, आज इंडिया पूर्वीचे इंडियासारखं राहिलेलं नाही. इंडिया इज ग्रोईंग. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात इथे. ज्या गोष्टी अमेरिकेत नाही त्या आता इथे घडतात. ग्लोबल स्ट्रॅटेजी आहे आणि रिअल इम्पॅक्ट आहे. आणि आता काही आपण फक्त काही त्यांना काहीतरी भाड्याचे नोकर पुरवणारे लोक असं नाही उरलेलो. आपण पण
नवीन तंत्रज्ञानात म्हणा, UPI म्हणा, AI म्हणा, हे तर आपण पण खूप पुढे सरकलेलो आहोत. त्यामुळे घरी यायलाही त्यांना आवडते. म्हणजे काय, इथे पण त्यांना खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि शेवटी हे बघा, टॅलेंट कुठे जाते, कॅपिटल आणि फ्युचर कुठे आहे तिथे जाते. आतापर्यंत इंडियाकडे हे दोन्ही नव्हतं म्हणून ते लोक तिकडे जात होते. तिथे कॅपिटल पण आहे, फ्युचर आहे. पण आज आता इंडियाकडे कॅपिटल पण आहे, फ्युचर पण आहे. हे पण परत येणारे माणसांना खूप एक आशादायक वातावरण आहे. आणि मी म्हटल्यासारखं फक्त इंडियातच येतात असं नाही. तिथले चायनीज लोक त्यांचे ह्याला जातात, देशात जातात. इराणचे त्यांच्याकडे जातात. असं सगळे वेगवेगळे लोक तिथे जाऊन राहिलेले होते. ते सगळे आता अमेरिकेतनं हळूहळू बाहेर पडायला लागलेत. आणि पहिल्यांदा लोकांना जरा वाटायचं, अयो तिथून इथे आहे म्हणजे काय प्रॉब्लेम असतील, अमुक आहे तमुक आहे. आता सगळं ओपन झालेलं हो, त्यामुळे कोणालाही काही वाटत नाहीये. आणि शेवटी दुसऱ्याला काय वाटते तर कसं, ते येणाऱ्या व्यक्तीला काय वाटते त्याचे प्रकारे त्यानं निर्णय घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता आपल्याकडे होते ब्रेन गेम. त्यामुळे एक थोडेच वर्षात बघा आपण कुठे जाऊ. आजच आपण जगातले देशांपैकी 3रे स्थानावर जाऊन पोचलेलो आहोत. आणि हळूहळू आपल्याला आणि पुढे सरकायला काहीही अवघड नाहीये. आणि आपली लोक का नाही, आपल्या लोकांकडे टॅलेंट आहे, काम करायला तयार आहेत. त्यांना बेनिफिट्स मिळतात, पगार मिळते, पैसा मिळतो म्हटलं की ते काम करायला तयार आहेत. आणि तिथे काही ते कमी पडत नाहीत. त्यामुळे आल्यावर आहे. आणि आता येणारे लोक हे विनर्स म्हणून येतात. ते काही असं नाही आपण सगळं हरलो, काही नाही आपल्याकडे नाही. ते येतात, दे आर द विनर्स. तिथे त्यांच्याकडे चांगली नोकरी होती, पैसा होता, सगळं होतं. पण बरीच प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असेल. ह्या कारणामुळे ते येतात. त्यामुळे हे आपले देशाचे भविष्याला एक आणि उज्ज्वल करणारं किंवा पुढे नेणारं कारण ठरणार आहे. त्यामुळे आपण सगळे ह्याचा आनंद साजरा करायला पाहिजे. जे काही ट्रम्प साहेबांनी केलं हे सगळ्याला आपण त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. हे सगळं कशामुळे झालं, आता हे सगळं तिथे रिकामं झालं की तिथे काही त्यांचं होणार का, ते मागे पडणार. आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला देणं घेणं आपल्या देशाशी आहे. त्यामुळे तिथल्या ह्या सगळ्या परिस्थिती कारणीभूत असतील, मी नाही म्हणत नाही. हे बरेच कारणामुळे ते येत असतील. पण हे कारणामुळे आपले भारताला फायदा होणार आहे. आपण आणि पुढे जाणार आहोत. इथे आता भरपूर नवीन सगळं आता नुकते करार वगैरे झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे खूप सगळं होणार आहे. आपल्याही लोकांना भरपूर नोकरीच्या संधी सगळं मिळणार आहे. पण आपण त्याला तयार पाहिजे, हे महत्त्वाचं. नोकऱ्या आहेत, आजही नोकऱ्या आहेत, नाही असं नाहीये. पण आपली तयारी आहे का. त्यामुळे आपण प्रत्येकानं आपल्याला अपडेट करून घ्यायला पाहिजे. तिथे कसले लोक पाहिजेत, कुठल्याही कारखान्यात म्हणा, कंपनीत म्हणा, माझ्याकडे ते गुण आहेत का. माझ्याकडे ते गुण असले तर मला ते घेणार, नाही ते कोण घेणार. एम आय राईट. त्यामुळे आपले यंगस्टर्सांना भरपूर संधी आहे. ते हे संधीचा पूर्ण उपयोग करून घ्यायला पाहिजे. नुसतं रील्स बघत वेळ घालवून होणार नाहीये.
आपल्याला स्वतःचं व्हॅल्यू एडिशन करायला पाहिजे, स्वतःला समृद्ध बनवायला पाहिजे. ओके, नोकऱ्या आहेत, पण आपली लायकी आहे का ही आपण स्वतःची लायकी निर्माण करायला पाहिजे. तर हा येणारा काळ आपल्यासाठी खूप खूप लकी ठरणार आहे. आपल्याला काय वाटते? हॅव ए गुड डे.